कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मामिनी कलामंच ॲक्च्युली आधी मंगळागौरचे खेळ हा एकच टॉपिक होता, पण त्याच्यामधून आम्हाला वेगवेगळं सुचत गेलं. मग आम्ही डोहाळे जेवण, बारसं, जे टिपिकल डोहाळे जेवणमध्ये आपण प्रोग्राममध्ये जातो आणि सांगतो की हां फक्त ओट्या भरायच्या, जेवायचं आणि निघायचं, तसं नको हवं होतं. तर प्रॉपर पारंपरिक पद्धतीने नऊवाऱ्या साड्या नेसून आम्ही काही अशी एक थीम असते आमची पर्टिक्युलर, की ते आम्ही त्याचं नृत्य सादरीकरण करतो. आणि मग असं छान मग बारशाचं पण चालू झालं आणि हल्लीच आम्ही ऋतुमती सोहळा पण चालू केला. अरे वा, जोरात आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही मग साधारणतः जेवढी मॅटर्निटी होम आहेत त्याच्या अवतीभोवती फिरत असता. नाही, पण आम्ही तिथे आमचे पोस्टर्स लावतो. म्हणजे तुम्ही लग्नापासूनच अख्खं वर्षाचं पॅकेज देतो आम्ही पूर्ण पॅकेज, म्हणजे कंपल्सरी घ्यायचं. बरं. पण मला सांगा, आता तुम्ही या 6 जणी ज्या उत्साहाने कार्यक्रमाला जाता, तिकडे खूप मेहनत करता, दमायला होतं, थकवा येतो, मग त्याचा ताण तणाव घरी चिडचिड नाही? तुमच्यापैकी एकही चिडचिड करत नाही? करतो म्हणजे कधीतरी होतं, शेवटी माणूस ना. कधीतरी शेवटी माणूस का? पहिला माणूस शेवटी का? बरं, मला सांगा, तुमचं लग्न कसं जमलं? सर माझं नात्यातलंच झालं. नात्यातलं? सर ऍक्च्युली ते बघायला आले होते, त्याच्यानंतर माझ्या घरती पसंत होतं ना, पण त्यांना पसंत नव्हतं. अजून 4 बघायचे होते. अजून 4 बघायचे होते. आता किती वर्ष झाली लग्नाला? सर 14 वर्ष झाले. मग आता काय म्हणतात ते? आता काय नाही म्हणत. म्हणजे आणखी 4 बघायला पाहिजे होतं असं नाही ना म्हणत? नाही सर. हा, तुमच्या घरी? माझं लव्ह मॅरेज. कसं ते? माझं, माझी बहीण आणि हे माझे मिस्टर एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. ते होते, तुम्ही काय करत होता? ते घरी येणं जाणं चालू झालं. मग आमचं त्यांनी प्रपोज केला, 5 वर्ष थांबलो आणि नंतर मला प्रपोज कुठे केलं तुम्हाला? माझ्याच घरी. अच्छा. आणि लगेच होकार दिला? होकार म्हणजे चांगली होती घराची परिस्थिती, मग होकार दिला. लग्न करायचंच होतं ना. माझं अरेंज मॅरेज आहे. कुठे? माझे सासरे ते माझ्या नंदेसाठी यायचे आमच्या इथे. माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे बघण्यासाठी येत होते, पण ते नाही जमलं. पण माझ्या सासऱ्यांनी मलाच बघितलं त्यांच्या मुलासाठी. मग ते यायचे दुसऱ्या कारणासाठी, पण त्यांनी मलाच पसंत केलं. तुमच्याकडे कसं झालं? माझं पण अरेंज मॅरेज आहे आणि माझी मामे बाई आहे, यांची मामी आहे, तर त्यांनीच आमचं लग्न जोडलं. माझं अरेंज मॅरेज आहे. माझं म्हणजे माझे वडील आहेत ना, ते माझे सासरे गेले होते माझा बायोडेटा घेऊन. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांसाठीच तो दाखवायला, पण फक्त नॉमिनल म्हणून माझी मुलगी आहे अनुरूप, तर तुम्ही बघा मुलगा असेल तर. तेव्हा माझे मिस्टर ट्रेनिंगला होते आणि आम्ही एकमेकांना न बघताच आमचं लग्न जुळलं. बघितलंच नाही? बघितलंच नव्हतं. म्हणजे लांबचे नात्यात होतो, आधी बघायचो. मी माझ्या मिस्टरांना काका म्हणायचे. या मैत्रिणींमध्ये कुणी स्वभावात बदल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे सर. कोणी बदलायला नाही? नको, आहे तसंच. पण तुम्हाला जर या 5 जणींपैकी एकीचा स्वभाव घ्या असं सांगितलं तर तुम्ही कोणाचा घ्या? कोणाकोणाचा घेऊ? कोणाकोणाचं घेऊ? तुम्ही काय करा? मी यांच्यातला डान्स घेईन. अच्छा, त्यांच्यातला डान्स घ्या. शिकेल मी. काय राहील? हा, म्हणजे घ्यायचं असेल तर डान्स घेणार यांच्याकडनं. आणि तुमचं काय म्हणणं आहे, कोणी स्वभावात बदल केला पाहिजे? यांनी काय केलं थोड्या पाहिजे? चिडके आहेत, त्यांचा चिडका स्वभाव यांनी शांत केला पाहिजे. चिडतात तुमच्यावर? माझ्यावर नाही चिडत, सगळ्यांना चिडतात. पटकन पण बोलते. आता नका गप बसा, आता बोलू नका. काय हो, हे काय म्हणतायत? हां, म्हणजे चिडका म्हणजे तसा चिडका नाहीये माझा स्वभाव. आम्ही प्रॅक्टिस जेव्हा करत असतो त्यावेळेस चुका होतात ना, की मी पटकन सांगते, अगं तुझी चूक अशी झाली आहे, तू असा डान्स करते तसं. म्हणजे मी डायरेक्ट समोर बोलते. नाही, पण ती म्हणजे ती सांगते ना, ती विथ एक्सप्रेशन अशी डोळ्यांसकट सांगते. ती भीती वाटते, बाबा आता काहीतरी चुकलं का आपलं, मग अजून माणूस चुकायला होतं ना. पण तुमच्या मिस्टरांचं पण हेच म्हणणं आहे तुमच्याबद्दल? नाही. काय नाही, तसं म्हणणं नाहीये. काय म्हणणं नाही? की मी चिडते म्हणून नाहीये त्यांचं म्हणणं. मग त्यांना आज कळेल म्हणजे. बहुतेक कळेल. तुमचं काय म्हणणं आहे या ग्रुप बद्दल? मी आधी खूप घाबरट होते, तर मी यांच्याकडून पाचींकडून एकच डेअरिंगचा गुण घेतलेला. डेअरिंग घेतलाय? आता काय करता? मी कुठेच ट्रॅव्हल वगैरे करत नव्हते एकटे, पण यांनी माझ्यासोबत एक प्रसंग केलेला की ट्रेनमध्ये मला एकटीलाच सोडली आणि ह्या दुसऱ्या डब्यामध्ये बसल्या. हे कुठे केलं होतं? आपण कुठे डोंबिवलीला. डोंबिवलीला.
तेव्हापासून ना हा. यांनी आणि मला सांगितलं पण नाही आणि मला बघताय आणि त्यात मी त्या डब्यामध्ये चढली आणि एक लेडीजला माझा धक्का लागला तर ती माझ्याशी भांडायला पण लागली. मी अजूनच जास्त घाबरले आणि ती रडायला पण लागली. ती आम्हाला कॉल करत मी होती. यांना कॉल करते, माझा कॉल पण नाही उचलत आहे. मुद्दाम हा मुद्दाम उचलत नाहीये. एकीला केला ती पण नाही उचलत, दुसरीला केला ती पण नाही उचलत. मी जास्तच घाबरले आणि मग यांना थोडंसं काही मी सारखा कॉल केला तर यांना वाटलं काहीतरी हिला प्रॉब्लेम झालाय. तर काय यांना दिसत होते मी, मला माहिती नाही. तर ह्या मग बोलल्या की आम्ही येतो, तू घाबरू नकोस. मग नेक्स्ट स्टेशनवरती ह्या आल्या डब्यामध्ये आणि जी लेडीज होती ना माझ्यासोबत भांडली तर तिच्यासोबत त्यांनी भांडण केलं. म्हणजे या भांडायला ही expert आहेत. आमच्याशी भांडते आणि मी मी आमच्याशी भांडते ती आमच्याशी भांडते की आमच्याशी भांडते. तुम्ही मला सोडून का गेल्या आम्हाला म्हणजे आमच्याशी भांडते. आम्ही टेन्शन मध्ये आलो, आता हिच्याशी बोलायचं का हिच्याशी बोलायचं. तिला चान्स भेटला समोरच्या बाईला, ती जास्त भांडायला लागली आमच्यासोबत. तर तोच मी तेव्हापासून मी कुठे पण एकटी जायला शिकले आणि मला असं भीती पण माझी गेली. तर तोच गुण मी यांच्याकडून घेतला. अरे वा, मैत्रीचा तो काय चांगला फायदा झाला झाला ना तुम्हाला. हो. याने जाणून बुजून कोणाची होती ही आयडिया ह्यांना असं सोडायचं? तुम्ही अशा वेगवेगळ्या कल्पना राबवत असता. बरं तुम्हाला विचारतो, आता जसं यांनी सांगितलं की तुमच्याकडचा नाच घेईल तो एक गुण आहे, तो मला घ्यावासा वाटेल. तुम्ही सांगा या 5 जणींपैकी तुम्ही कोणाकडनं काय घ्या? विचार करावा लागेल. म्हणजे आमच्यामध्ये गुण नाहीये. आमच्याकडे काही नाहीये का? नाहीच आहे, इतका वेळ का लावला? बघा ना. गुण आहे. हिच्याकडनं मी शिकेन की हिला 3 मुलं आहेत तरीही सगळं कुटुंब, मुलांचं सगळं अभ्यास वगैरे सगळं मॅनेज करते आणि कायम हसतमुख असते. मला आता सध्या एकच मुलगा आहे 1 वर्षाचा आणि कधी कधी तो असा खूप रडायला वगैरे लागला ना की मग मलाच रडायला येतं. कोण मिस्टर रडायला लागले? मग माझा मुलगा रडायला लागला. हा हा. तो खूप असा रडायला लागला ना की मीच पॅनिक होते आणि हे मला शिकण्यासारखं आहे की पॅनिक न होता जरा छान पद्धतीने हँडल करता आलं पाहिजे. पण आता मी खूप शिकली ॲक्च्युली या 1 वर्षामध्ये. हे मी तिच्याकडनं घेण्यासारखं आहे. तुम्ही? माझी मुलगी डान्स क्लासला होते तर मी पण तिच्याकडे डान्सला जात होते आणि तिच्याकडे एक मोठा गुण आहे की ती माणसांना जोडून ठेवते. हा मंगळागौरीचा ग्रुप पण तिने स्थापन केला आणि आमचं 13 सख्यांचा कुटुंब तिने जोडून ठेवलंय. आणि हिच्याकडून स्पष्ट बोलायचं, जे काय असेल ते तोंडावर बोलायचं, मागे कोणाचे काय चाहडी करायची नाही. हा गुण मी हिच्याकडून घेणार. यांच्याकडनं काय मागे बोलायचं नाही, ती खूप चुलबुली आहे. होय ना? हो. नाही, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलत असतात. बघा त्या म्हणतायत तिला आम्ही बोलबच्चनच बोलतो. बोलबच्चन. पण तुमच्या ग्रुप मध्ये एकमेकींना नावं आहेत हो, ना? आहेत. काय काय आहेत? हिचं बोलबच्चन. हा, तुम्ही सांगा. तुम्हाला बोलबच्चन. मी बोलबच्चन, ही गोलू मोलू आहे. बोलू बोलू. त्या चिडकी. खिडकी. खिडकी नाहीये का? ह्या कन्फ्युज खूप असतात. या कन्फ्युज. खूप कन्फ्युज असतात ह्या आम्हाला कधी प्रॅक्टिस करताना नाही का, डान्स शिकवताना आज एक शिकवलं असेल ना, उद्या समजा ती प्रॅक्टिस घेणार नाही, दुसरंच काहीतरी सांगणार. अहो मॅम मानसी आता हे होतं ठीक आहे मग तुम्ही हेच करा, अशा करतात ह्या. नाहीतर मग आम्हाला पण कन्फ्युज. आणि ही घाबरटे म्हणून आम्ही हिला घाबरटच बोलतो, घाबरी म्हणून हिला. लाजडूची झाड. आणि त्याला घाबरट होते मी आता. ऍक्च्युली ह्या उंच आहेत ना, आम्ही यांना अमिताभ बच्चन चिडवतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.